रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड झालेली आहे। मुक्ताईनगरच्या यात्रेमध्ये ही घटना घडली आहे। मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये रक्षा खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला। पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव सुद्धा यावेळी जमलेला होता। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर मुलींची टवाळखोरांनी छेड काढल्याची घटना तिथल्या यात्रेमध्ये घडलेली आहे। या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पोलीस ठाण्यामध्ये जात आक्रमक पवित्रा घेतला। एका केंद्रीय राज्यमंत्र्यांची मुली तिची छेड काढण्यात आली आणि त्या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांनी मोठा जमाव तिथे जमलेला होता। आमच्यासारख्या परिवाराच्या मुली जर सुरक्षित नसतील तर बाकीच्यांचं काय, असा सवाल रक्षा खडसे यांनी उपस्थित केला आहे। शेवटी मुलींचा आणि महिलांचा विषय आहे। माझे जरी जवळचं असेल तरी त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे, किंवा कोणाच्याही जवळचा असेल, कोणत्याही लोकप्रतिनिधीचा असेल तो जवळचा, त्याचा विचार न करता त्याने ज्याने गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यावर ऍक्शन झाली। दरम्यान या प्रकरणी पोलिसांचा धाक राहिला नसल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय। शाळा सुटली की त्या शाळा सुटल्यानंतर हे गावगुंड त्या ठिकाणी मुलींची छेडखानी काढतात। असे प्रकार वारंवार घडतात। पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रारी पहिले केल्या, तोंडी केल्या। पोलीस म्हणतात आमच्याकडे लेखी तक्रार द्या। आता शाळेमधल्या मुली लेखी तक्रार द्यायला घाबरतात, पण पोलीस बऱ्याचदा येतातही, पण जो पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नाही आणि अवैध धंद्यांमध्ये बरेचसे पोलीस अडकलेले आहे। काही गोष्टी त्यामधल्याही आहे। काही गोष्टी या ठिकाणी गुंडांवर तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाही, त्यामुळे काय करायचं तक्रार करून, अशी पण मानसिकता होते। वाटतं की या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक कठोर भूमिका घेतली पाहिजे।